Oh shit. And the winner is नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. ऍज ऑलवेज पप्पा तर अजून झोपलेलेच आहेत. स्वीटीला आता मी बाहेर नेला, तिला फिरवायला. आताच तिला आणलंय. नेलायला म्हणजे नेऊन आणलं बेल्ट लावून ठेवलं. ते बघा, मी जेव्हा स्वीटीला बाहेर फिरवायला नेतो तेव्हा ते दिसत नाही, जेव्हा दादा नेतो तेव्हा ते दिसतं त्यांना. गुड मॉर्निंग आहे माझी. अरे तू गाण्याला पकडतो असा बुका देईल ना दमा काही करीत राहतो. असं बुका देईल ना. मंटूला बघा काय झालं बाळ, काय विचार करते? हा, ओव्हर थिंकिंग ची शिकार झालीस का काय बाबू? चाय रेडी आहे, चाय बिस्किट. बिस्किट टाकलं तर ते अर्ध बिस्किट ते एकदम अशी नाही खात ना अर्ध बिस्किट. ती आधी बघती रागाने इकडून इकडून, ते खातच नाही. मंटूला अख्खा बिस्किट पाहिजे, अर्ध तोडून दिलं ना तर ती विचार करते खाऊ का नको खाऊ. काय झालं सुटे? इकडे या. आली आली, बस. आता चाय पिती का? हा पिती? कुठं काय काय ते चाय? बघा बघ बघ गेला बघ. त्याच्यामध्ये सायन्स स्टुडंट ए पिती का आता चाय? ते हात जर तिने हलवलं तरी कप पडून जाईल. चल उठ उठ, उठून बस, तिला जागच कमी पडते बसायला. खाल्लं ना बिस्किट तरी बघती खाली बस. घर बसायचं हे माझं आहे. आता तू असंच बसायचं, तुला काय भेटणार नाही. इथं वहिनीला बघा भाकऱ्या बनवतात मम्मीसाठी. आज कॉलेजला नाही जायचं तुम्हाला? आज सुट्टी. पप्पा अजून झोपलेत, पप्पांचा पाय अजून सुजलाय. अरे बापरे, पाय बघा कसा फुगलाय. अरे बापरे, सांगितलं काढायला तर काढायला येत नाही त्यांना. ते त्या दिवशी गेले होते ना एक्सरे काढायला? नाही गेले वाटतं है ना? नाही गेले ना. अय ते पायाचं ते असं मग ते पल्स बीस भरून जातो, यांना कळत नाही का? कुणाचं? मग तेच यांना कळत नाही का? इंजेक्शन सुद्धा नसून घेतलेलं. इंजेक्शन पण नाही, फक्त इथून गोळ्या जी दिलत्या ना त्याच गोळ्या त्यांनी खाल्लेल्या. यांना जा म्हणलं त्या दिवशी, बोलले मी जाऊन एक्सरे काढतो आणि इंजेक्शन घेतो. अजून केलं नाही. काय झालं? अरे मम्मी नाही, ती तिला कुत्र्यांची सवय लागली आपल्या. हा काय झालं? नाही मम्मी बरी आहे ती. इकडे रे माझा बाळ. काय मंटूची झोप? काय झालं? बरं नाही, कारण तिला जेव्हा पोटात वगैरे दुखत असतं ना तेव्हाच ती अशी ना पोट असं लांबून झोपते. तिला पोटात दुखत असेल ना तरच ती तशी झोपते, अशी पोट लांबून शेवटी सारखं. ती झाली मला औषध होतं पोट दुखायचं. ती पाहा ना मग एक फेर ती बरी होईल. विचारतो मी, धीरजला विचारायला लागेल. कमी खायची जरा मच्छी, त्या दिवशी काटे खाल्लेत भरून, सगळे होते तेवढे. नाही ती पोट दुखायला लागल्यावरती लिंबाचा पाला पण खाती येड. मग ती पोट दुखायला लागल्यावरच ती गवत बिवत खात असतात मांजरी. हो मग ती बघ ना किती तब्येत पण त्याची बारीक झालेली. माझी आंघोळ वगैरे झाली आहे, मी रेडी झालोय, आता बसलोय जेवायला. भात, अजून टमाटरची कढी, अजून काल जे भजी होते राहिली होती मग तेच आहे. खाऊया अजून, आज जाऊया व्हिडिओ बनवायला, कारण खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवायला चाललोय. कारण तुम्ही तर बघतायत की माझी किती धावपळ होती डॉक्युमेंटच्या पाठी, त्यामुळे मी काहीच व्हिडिओ बनवू नाही शकलो. जेवूया अजून, जाऊया व्हिडिओ बनवायला. आता मी व्हिडिओ बनवायला आलोय, अक्षय आलोय, मी आहे, आम्ही आता व्हिडिओ बनवायला आलोय. पण हे मुलं काय बोलतात, मी यांना बोललो की व्हिडिओ बनवा, पण हे बोलतात की भाई यांची वंडी वंडी होऊ दे. हे चला फाईट करा, चला चला. कुणाची फाईट आहे? हे कोण कोण भिडतंय?
यांची बिडंबाडी झाली आहे. तरी पण याला मारलंय बिचारा. भाई याला छोटा नका समजू. हा दिसतो छोटा पण भाई याचे पराक्रम बघा. तू हार मानतोस? तू हारलास? नाही हारला नाहीस. तो बोलतोय मी हारलो नाही. तो रागात आलाय. ठीक आहे. भाई यांची मस्ती आहे हा, सिरियस नका घेऊ. यांची मस्ती चालू आहे. Oh shit. And the winner is. काय नाव आहे त्याचं? कारण यांनी आधी मारलं त्याच्यानंतर हा घेणार आहे, कारण दोघांनी एकमेकांचे डोळे फोडले. सरक त्याची मस्ती जिरली बघ. मी दुपारी व्हिडिओ बनवून घरी आलोय. माझी व्हिडिओ बनवून झाली होती. आता मम्मी आली आहे घरी. मम्मी चाय बनवतीस? हा? चाय ते कागद दे ना, हे पेटवायचंय, दूर करायचंय. का? हे दूर करायचंय रे. कशाला? अरे मच्छर बिच्छर किती होतं. मग त्याच्याने होईल का? पंखा बंद ना. आता मम्मीची युनिक स्टाईल बघा. पंखा बंद. पंखा बंद. पंखा बंद. पंखा बंद. काय टाकलं ह्याच्यात? दूर झाला. कसं करू आता? याच्यात लिंबाचा पाळा टाकलाय. अजून आपलं नारळची कवटी अजून धूर केला. असं घेऊन चालू का? हात काढ. कुठे गेलं? थोडं रॉकेल होत ना. असं जाऊ दे. थोडी हवा होईल. काय झालं? आता पूर्ण घरात असं दूर करूया. सोड. तिकडे ठेवून दे असं. बेडरूम मध्ये जास्त गरज आहे, कारण बेडरूम मध्ये पण खूप जास्त मच्छर आहेत. अजून ते किडे वगैरे आहेत. असं थोडा पसरवायचंय. मम्मी तुम्हाला माहितीये का काय बनवतेय? खीर बनवतेय. गरमागरम खीर रेडी आहे. मम्मीने बनवली आहे. मम्मी तू खा खीर. तुम्हाला माहितीये का मम्मीने आज खीर का बनवली आहे? कारण आपले माता रमाई आंबेडकर त्यांची आज जयंती आहे. त्यांना विनम्र अभिवादन. त्यांची आज खूप मोठी जयंती आहे. आमच्या इथे तर रॅली पण निघाली आहे. त्यांना आम्ही सगळ्यांनी अभिवादन केलंय. फुल हार वगैरे लावलेत. अजून मम्मी आपले माता रमाई आंबेडकर त्यांना म्हणजे काय बोलणार आहेस? म्हणजे त्यांच्यासाठी 2 शब्द. हे 2 शब्द पण खूपच कमी आहेत त्यांच्यासाठी. त्यांनी जे म्हणजे ते आहेत म्हणून आपण सगळे आहेत. माता रमाई आंबेडकर यांना जयंती निमित्त मंगलमय शुभेच्छा. बाबासाहेबांची प्रेरणा हा. रमाई आई माहिती हो. त्या होत्या म्हणून बाबासाहेबांच्या पाठीशी ते कायम उभा होते. कायम खूप सपोर्ट केला. ते बोलले तुम्ही फक्त शिका. सांभाळायचे. काय म्हणतात ना, माता रमाई घर सांभाळायच्या. आणि बाबासाहेबांनी या जगाला हे केलं. मग त्यांचा खूप मोठा हात आहे. जगासाठी म्हणजे हे करून टाकलं त्यांनी. किती त्याग केलंय बाबासाहेबांनी पण. हो ना. किती बोलायचं, किती म्हणजे शब्द कमी पडतील. किती गायलं तरी कमीच आहे हे. रमाई मातेचं जन्मस्थान वनन हे त्यांचं माहेर. आज तिथं किती मोठी जयंती केली असेल रे बाबा. तिथं खूप मोठी जयंती साजरा करत असणार तिथे. आपल्या इथं पण रॅली निघली. हो रॅली. परत तिकडं दादरला पण जयंती त्यांची होती. सिद्धार्थ कॉलनीला सगळीकडे होती. हो सगळीकडे होती त्यांची जयंती. आता काय म्हणतात ना, एवढी मोठी भाग्यवान शिलवान ही रमाई माता. हो. त्यांच्यासारखे आहेत का आताची बायका? त्यांच्यासारखं कोणच नाही. आताच्या बाया
अगं बाय 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 बाय. सांगूच नका. आता माहिती का तुम्हाला कोण आलाय घरी? डॉक्टर आलाय डॉक्टर. कारण मंटूला बरं नाही वाटत आहे ना. वहिनी बोलत होते बरोबर जेवत नाही, उलटी करते, अजून नाही का शांत शांत राहतीये. त्यामुळे धीरजला सांगितलं, कारण तो वेटरनरी डॉक्टर आहे ना. मग त्यांनी इंजेक्शन वगैरे आणलंय. हिला कळलंय की आता इंजेक्शन बसणार आहे, बोच्यावर इंजेक्शन लागणार आहे. थांब, पळतीये, घाबरायला लागलीये. काय काय आलं? इथं इथं पकडू. मोबाईल ठेव ना. राहील का? असंच ना? भाऊ ती नाही राहणार तशी. बचा इंजेक्शन पडला. चुप चुप चुप. अयो, अरे 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 अरे, पळाली पळाली. जाऊ त्याचे. काय आला? खाल्लाच ना इंजेक्शन? खाल्लाच ना इंजेक्शन? हा, खाल्लाच ना इंजेक्शन? हा, काय रे माझा बाळ? घाबरले. काय काय झालं? डायरेक्ट बसली. बरं नाही ना बाबू तुला? म्हणून दिलं ना बाबू? हा, आता बरं होणार तू. बरं होणार. आता स्वीटीची वारी. आता स्वीटीला इंजेक्शन. पकडा. काय? आता स्वीटीला इंजेक्शन. काय इंजेक्शन? काय? स्वीटीला इंजेक्शन. देव देव देव. अ, अ, अ. स्वीटीला इंजेक्शन द्यायची काहीच गरज नाही. तिच्यासोबत मस्ती करत होतो. स्वीटीला फक्त डिवॉर्मिंगची गोळी देणार आहे. मंटू थोडी आजारी वाटत होती, त्यामुळे तिला इंजेक्शन वगैरे दिलंय. कारण तिचं पोट पण आतमध्ये गेलंय, त्यामुळे तिला इंजेक्शन दिलंय. आता आता बघा, आता फिरतीये. काय बाबू? नाहीये इंजेक्शन. मंटू घाबरली. नाहीये बाबू. चला मग मित्रांनो, व्लॉग एंड करायची वेळ आली आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.